नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि मी आपलं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. तर दर रविवारीप्रमाणे याही रविवारी आपण एक टॉपिक उचललेला आहे आणि त्याला झिरो पासून हिरो पर्यंत आज आपल्याला घेऊन जायचं आहे. ओके, आजचा टॉपिक जो आहे तो थोडासा ॲडव्हान्स आहे. त्याला म्हणतो आपण ॲडव्हान्स फिबोनाकी. त्याला काय म्हणतो आपण? ॲडव्हान्स फिबोनाकी. आतापर्यंत आपण फिबोनाकी लावायचा कसा, बेसिक इन्फॉर्मेशन वगैरे घेतलेली आहे. जर तुम्हाला फिबोनाकी बद्दल माहिती नसेल, फिबोनाकीचा वापर कसा करायचा, फिबोनाकी कसा लावायचा, अप ट्रेंड मध्ये कसा लावायचा, डाऊन ट्रेंड मध्ये कसा लावायचा, ह्या जर गोष्टी माहिती नसतील तर मंडळी मी तुम्हाला सांगेल की आपलं युट्यूबवर जा आणि आपल्या युट्यूबवर एक ऑलरेडी सेशन झालेलं आहे जवळपास 1 ते 1.5 तासाचं. तुम्ही ते सेशन जाऊन बघा. ठीक आहे, हे सेशन जे आहे ते तुम्ही जाऊन बघा. त्यामध्ये तुम्हाला फिबोनाकी काय आहे त्याच्या बेसिक पासून तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळेल. ओके, पण आजचं जे सेशन आहे ते थोडंसं ॲडव्हान्स असेल. ओके, तरी पण तुम्हाला रेकमेंड करेल की जर तुमचं बेसिक पक्क नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन बघावा. कुठल्याही पेड क्लासपेक्षा जबरदस्त इन्फॉर्मेशन मी देत असतो, त्यामुळे माझे व्हिडिओ 10-15 मिनिटाचे नसतात. ओके, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत घेऊन जाणं हे माझं काम आहे. राईट, तर आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे ॲडव्हान्स फिबोनाकी. आता सर आम्हाला माहिती फिबोनाकी काय आहे सर? फिबोनाकी टूल आहे जो आपल्याला काय देतो सर? आपल्याला रिट्रेसमेंटच्या लेवल देतो. काय देतो सर? रिट्रेसमेंटच्या लेवल देतो. ओके, म्हणजे मार्केटमध्ये कुठपर्यंत पुलबॅक येणार आहे हे आपल्याला सांगतं. म्हणजे ह्याचं जे मोजमाप आहे हे मोजमाप कोणाच्या माध्यमातून होतं? फिबोनाकीच्या माध्यमातून होतं. राईट, ओके, कधीपर्यंत त्याला पुलबॅक म्हणायचं आणि कधी त्याला रिव्हर्सल म्हणायचं हे मला कोण सांगतं? हे मला फिबोनाकी सांगतो. हे मला काय सांगतो? फिबोनाकी सांगतो. राईट, तर मग प्रश्न पडतो सर ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स काय आहे? राईट, आता पहिला प्रश्न सगळ्यांनी मला उत्तर द्यायचे. सगळ्यांनी मला उत्तर द्यायचे. तुमचं इन्फॉर्मेशन किती आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला किती इन्फॉर्मेशन आहे हे देखील मला माहिती आणि तुम्हाला देखील माहिती असलं पाहिजे. राईट, ओके, जर मी एक प्रश्न विचारतोय आता लक्ष द्या. ओके, जर मी एक ट्रेड घेतोय किंवा मी एक ट्रेड प्लॅन करतोय आणि मी फिबोनाकी लावलेला आहे, मी फिबोनाकी लावलेला आहे, तर युजली मला किती फिबोनाकी लावावे लागतील? मला फिबोनाकीचे किती नंबर ऑफ फिबोनाकी किती लावावे लागणार आहेत? ओके, मी त्याला अजून जर व्यवस्थित म्हणता आलं तर नंबर ऑफ फिबोनाकी मला किती लावायचे आहेत? ओके, मला मार्केटमध्ये जेव्हा अनालिसिस करायचं आहे तेव्हा मला नंबर ऑफ फिबोनाकी किती लावायचे आहेत? किती फिबोनाकी लावून मला मार्केटचा अभ्यास करायचा, मार्केटमध्ये लेवल लावायचे आहेत हे मला तुम्ही सांगा. किती फिबोनाकी आपण लावल्या पाहिजे? प्रत्येकाने चॅटबॉक्समध्ये पटापट उत्तर द्या. चुकले चुकू द्या, काही अडचण नाही. मी आज हेच डाऊट तुमचे जे आहेत ते क्लिअर करणार आहे. ओके, पटापट उत्तर आली पाहिजे चॅटबॉक्समध्ये. राईट, ओके, मी वाट बघत आहे. युट्यूब वाल्या मंडळींनी सुद्धा आपल्याकडे चॅटबॉक्समध्ये उत्तरं द्यायची आहेत. काही मंडळी आपल्याकडे युट्यूबवरून जॉईन झालेली आहेत, काही मंडळी आपल्या ॲपवरून जॉईन झालेली आहेत. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ओके, राईट, ओके, विजय सर म्हणतायत 2, कृष्णनाथ सर म्हणतायत 2. व्हेरी गुड. ओके, आपल्याला किती फिबोनाकी लावायचे आहेत? 2 फिबोनाकी लावायचे आहेत. का? कारण आपल्याला दोन्ही मार्केटमध्ये बघा कुठल्याही मुवमेंटला कुठलाही चार्ट कधीही ओपन करा. राईट, कसलाही चार्ट ओपन करा, तुम्हाला त्याच्यामध्ये मार्केटमध्ये एक अप ट्रेंड आणि एक डाऊन ट्रेंड 100% दिसेल. एक अप ट्रेंड आणि एक डाऊन ट्रेंड 100% दिसेल. कधी कधी मोठ्या टाइम फ्रेम मध्ये ते अप ट्रेंड असेल, छोट्या टाइम फ्रेम मध्ये तो डाऊन ट्रेंड असेल. कधी कधी मोठ्या टाइम फ्रेम मध्ये तो डाऊन ट्रेंड असेल, छोट्या टाइम फ्रेम मध्ये तो अप ट्रेंड असेल. हे तुम्हाला बघायला मिळणार. राईट, ओके, आता तुम्हाला ह्या 2 वेगवेगळ्या ट्रेंडचा अभ्यास करायचा आहे. आपण चूक काय करतो पहिली माहिती का? आपण चूक काय करतो बघा. ॲडव्हान्स फिबोनाकी म्हणजे काय? तर ज्या चुका होतात त्या पहिले मला तुम्हाला सांगायच्यात आणि ॲडव्हान्स गोष्टीचं तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. राईट, आपण काय करतो, लेट से हा एक काहीतरी ओके इकडे येतोय. राईट, इथे मी तुम्हाला फिबोनाकी, ओके एक मिनिट, मी त्याचं ह्याच्याबद्दल पण सांगणार आहे. अप्लाय डिफॉल्ट. ओके, चलो. राईट, आता हा एक फिबोनाकी आहे. हा काय आहे? फिबोनाकी आहे. राईट, मी ह्याला काय केलं, एक बॉटम पासून टॉप पर्यंत मार्क केलं. ओके, बॉटम पासून टॉप पर्यंत कसं सर? तर हा त्याचा बॉटम धरला, हा त्याचा टॉप धरला. ओके, बॉटम पासून टॉप पर्यंत मी त्याला धरलं. आता सर मार्केट इथं पुलबॅकला आलेला आहे. 0.3 ची लेवल तुम्ही सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्वाची लेवल असते. 0.5 ची लेवल अतिशय महत्वाची असते आणि 0.6 ची लेवल अतिशय महत्वाची असते. सर मग नेमकं मी अपसाईडला म्हणजे इथं वरच्या साईडला ट्रेड कधी घ्यायचा हे कसं कळणार मला? ओके, म्हणजे फक्त मार्केट आपल्या ह्या 0.3च्या 0.5च्या किंवा 0.6च्या लेवलला जर आलं तरच ट्रेड घ्यायचा, लगेच कॉल बाय करायचा, लगेच पुट बाय करायचा, असं काय आहे का की असं लगेच आम्ही तिथे ट्रेड घेऊ शकतो? तर मंडळी नाही, आपण फक्त एका डायरेक्शनला फिबोनाकी लावून एंट्री प्लॅन करू शकत नाहीत. हे तुम्हाला माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे.
आपण फिबोनाकी एकाच डायरेक्शनला प्लॅन करून त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतो का? नाही, आपण त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकत नाहीत, हे तुम्हाला माहिती पाहिजे, राईट. आता इथे आपण फिबोनाकी लावलेला आहे, इथे आपण काय केलेलं आहे, फिबोनाकी लावलेला आहे. ओके, आता या फिबोनाकीची मी 0.3 ची लेवल मार्क करतो. ओके, राईट, चलो. ओके, त्याच्यानंतर 0.5 ची लेवल मार्क करतो, राईट, आणि 0.6 ची लेवल मार्क करतो. ओके, चलो. आता मी 0.3, 0.5 आणि 0.6 ची लेवल मार्क करतो. आता तुम्हीच मला सांगा की सर आता इथे मार्केट आलं सर, इथून मार्केट सर ठीक आहे तोडलं खाली आणि इथं सपोर्ट बनवला, पण सर इथून मार्केट वर गेलं का? नाही गेलं मार्केट इथून वर, मार्केट इथून नाही वर गेलं. ओके, मार्केट थोडंसं वर गेलं, पुन्हा खाली पडलं, पुन्हा खाली पडलेलं आहे. मग सर आता मी जर इथे ट्रेड घेतला, आता आपल्याला माहिती असतं की नेमकं सपोर्ट कुठं आहेत, रेजिस्टन्स कुठं आहेत. बघा लक्षात घ्या, मार्केटमध्ये जर फक्त सपोर्ट आणि फक्त रेजिस्टन्स लावून जर ट्रेडिंग करता आली असती तर सगळेजण ट्रेडर बनले असते. मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा बियॉन्ड काहीतरी नॉलेज पाहिजे आपल्याला. आपल्याला एक मोठा पर्स्पेक्शन बघता आला पाहिजे मार्केटमध्ये की नेमकं चाललंय तरी काय, चाललंय तरी काय. आता तुम्ही इथे लक्ष द्या, तुम्ही इथे लक्ष द्या की मार्केटमध्ये बघा, तुम्ही इथे मार्केटमध्ये सपोर्ट भेटला, मार्केट इथून वर गेलं आणि पुन्हा खाली पडलं. का पडलो? कारण लक्षात घ्या हा सपोर्ट आहे. ओके, सपोर्टवर मार्केटमध्ये बाईंग होते, मार्केट सपोर्टचं काम असतं मार्केटला वर ढकलणं. ओके, मार्केटनी ते इथं केलंय, बरोबर केलंय, मार्केटनी सपोर्टला वर म्हणजे सपोर्टवर प्राइस आला त्याला वर ढकललं. पण असं कुठं लिहिलंय का की सपोर्टवर प्राइस जेव्हा येतो तेव्हा तिथून मार्केटमध्ये अप ट्रेंड चालू होतो? हे कुठं लिहिलंय का? नाही, असं लिहिलेलं नाही. आता तुम्ही जर म्हणलात की नाही नाही सर सपोर्टवर मार्केट आला, आता इथून मार्केट 100% वर जातं, तर मंडळी तुमच्या डोक्यामध्ये मिसकन्सेप्शन आहे, तुम्हाला चुकीची माहिती दिलेली. ही चुकीची माहिती काढून टाका, ही चुकीची माहिती काढून टाका, हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट. मग सर अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे आम्ही? की सर जेव्हा बॉटम बनलेला असतो, बॉटम मध्ये 0.5 ची लेवल जवळ मार्केट आलेलं असतं, तेव्हा तुम्हाला सिंपल एक काम करायचं आहे, एक काम करायचं आहे तुम्हाला. काय करायचं आहे? एक फिबोनाकी अजून एक उचलायचा आहे, फिबोनाकी अजून एक उचलायचा आहे आणि जिथं हाय बनवलेला आहे मार्केटनी, जिथे मार्केटनी हाय बनवलेला आहे आणि ती 0.5 ची लेवल असू द्या, 0.3 ची लेवल असू द्या किंवा 0.6 ची, ज्या कुठल्या लेवलला आपल्याला सपोर्ट भेटलेला आहे, ज्या कुठल्या इथे जसं की आता 0.5 च्या लेवलचा सपोर्ट भेटलेला आहे, राईट. तर तुम्हाला काय करायचं, ह्या पॉईंट पासून ह्या लेवल पर्यंतचा फिबोनाकी लावायचा आहे. ओके, राईट, जसं की मी आता इथे तुम्हाला लावून दाखवतो. ओके, चलो. ओके, राईट. आता राईट, बघा आता तुम्हाला इथे लक्षात आलं की इथे मी 2 वेळेस फिबोनाकी लावला, एकदम टॉप पासून बॉटम पर्यंत एकदम प्रिसाइज लावायचं बरं का, याच्यामध्ये काही घोळ करायचा नाही. ओके, नाही तर आपल्याला गचाळ सवय राहते की आपण काय करतो, ओबडधोबड लावतो सोडून देतो. नाही, याला आपल्याला व्यवस्थितशीर बघायचं आहे. आता इथे बघा, लक्ष द्या, मार्केटमध्ये काय झालं, इथे इथे बघा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये हा काय होता, अप ट्रेंड होता. पण मी जेव्हा छोट्या टाइम फ्रेम मध्ये आलो तेव्हा मला इथे काय दिसला, एक डाऊन ट्रेंड दिसला, एक डाऊन ट्रेंड दिसला. आणि मला माहिती की सर फिबोनाकीची जेव्हा 0.6 ची लेवल तुटते तेव्हा मार्केटचा ट्रेंड बदलतो, तेव्हा मार्केटचा ट्रेंड बदलतो, हे मला माहिती आणि माझ्यासारख्या हजारो युट्यूबर्सनी तुम्हाला हे सांगितलेलं असेल, राईट. चलो बढिया. मग त्याचा वापर करूया, मग त्याचा वापर करूया. आता मी इथे 2 वेळेस फिबोनाकी लावला आणि मी इथे काय करतोय, फिबोनाकी इथे 0.6 ची लेवल मार्क करतोय, राईट. आता मला सांगा मार्केटनी सपोर्ट घेतला, 100% घेतला, 100% इथं सपोर्ट घेतला, पण मार्केट ट्रेंड चेंज करू शकला का? आपला ट्रेड कुठे इनिशिएट व्हायला पाहिजे, आपला ट्रेड इथे इनिशिएट व्हायला पाहिजे. आपला ट्रेड इथे इनिशिएट व्हायला पाहिजे का? नाही, आपला ट्रेड इथे इनिशिएट व्हायला पाहिजे, आपण इथे एंट्री घेतली पाहिजे. मार्केट बघा त्या लेवल पर्यंत पोहोचलं देखील नाही, मार्केट तिथून खाली पडलं, मार्केट तिथून खाली पडलं. म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की जेव्हा आपण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये फिबोनाकी लावतोय त्याबरोबरच आपल्याला छोट्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा फिबोनाकी लावता यायला पाहिजे. फिबोनाकी आपल्याला 2 वेळेस लावायचा आहे. ओके, एक म्हणजे अप ट्रेंडला आणि दुसरा म्हणजे डाऊन ट्रेंडला. लावणं म्हणजे लावणंच आहे. ओके, अतिशय महत्वाचे, नाहीतर आपल्या चुकीच्या एंट्र्या बनणार आहेत, चुकीच्या एंट्र्या बनणार आहेत. हे तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट करा, हे तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट करा. आता हे मी वारंवार तुम्हाला मी अजून काय ह्याचे उदाहरणं जे आहेत ते दाखवतो. ओके, राईट, चलो बढिया. आता इथे बघा, आता हा एक अप ट्रेंड आहे, इथून मी टॉप पासून बॉटम पर्यंत फिबोनाकी लावतो. ओके, म्हणजे कुठला बॉटम धरला मी, हा बॉटम धरला आणि हा टॉप धरला सिम्पली. ओके, आणि इथं तुम्ही बघा की बरोबर 0.6 च्या लेवलला आपल्याला इथे सपोर्ट भेटत आहे, राईट. आपल्याला 0.6 च्या लेवलला सपोर्ट भेटला, आपल्याला 0.5 च्या लेवलला सपोर्ट भेटला, आपल्याला 0.3 च्या लेवलला सपोर्ट भेटला. पण तुमच्यापैकी मला प्रत्येकानं उत्तर दिलं पाहिजे, या प्रश्नाचं प्रत्येकाने मला उत्तर दिलं पाहिजे की सर मला सांगा की अशा मार्केटमध्ये पैसा कमवता येतो का हो? ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अशा मार्केटमध्ये पैसा कमवता येतो का? ओके, प्युअर ऑप्शन बाईंग करून, ऑप्शन बाय करून अशा मार्केटमध्ये पैसा कमवता येतो का? प्रत्येकाने चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाका.
प्रत्येकानं. ओके, कारण एवढी इन्फॉर्मेशन जबरदस्त द्यायलो मी तुम्हाला. ओके, तर तुमचं काम आहे की जरा रिस्पॉन्ड करणं. ओके, राईट. चलो पटापट उत्तर. नाही नाही. ओके, कायदेव सर म्हणतात नाही. बरोबर, व्हेरी गुड. ओके, नाही. अर्पिता मॅडम देखील म्हणतात नाही. कृष्णनाथ सर देखील म्हणतात नाही. व्हेरी गुड. कारण हे मार्केट आहे, हे व्होलाटाईल मार्केट आहे, ज्याच्यामध्ये कॅन्डलची साईज देखील मोठी आहे. सॉरी, साइडवेज मार्केट टू व्होलाटाईल मार्केट तुम्ही याला म्हणू शकता. ह्याची रेंज देखील मोठी आहे आणि ह्याच्यामध्ये कॅन्डल सुद्धा खूप चांगल्या पडलेल्या आहेत. ओके, बेसिकली व्होलाटाईल मार्केट आहे, राईट. व्होलाटाईल मार्केटमध्ये कधीच पैसा बनत नसतो. ओके, कारण काय बघा, मार्केटची एक सायकल असते. तुम्ही ह्याच्या आधीचे व्हिडिओमध्ये जाऊन बघा आणि आताही मी सांगतोय ते पण बघा. ओके, एकच कॉन्सेप्ट आहे जे सगळीकडे वारंवार लागू होतो. मार्केटचा एक सायकल असते. मार्केट पहिले ट्रेंडी असतं, मग मार्केट व्होलाटाईल होतं, मग मार्केट साईडवेज जातं आणि पुन्हा मार्केट व्होलाटाईल होतं. इथे बघा, मार्केटमध्ये ट्रेंड होता, त्याच्यानंतर मार्केट व्होलाटाईल झालं, व्होलाटाईल नंतर मार्केट जरा साईडवेज झालं, साईडवेज नंतर पुन्हा मार्केटने इकडे एखादा ट्रेंड जो आहे तो बनवलेलाच असेल. ओके, राईट. चलो, हे फ्रिक्वेन्सी हे चालत राहणार. ओके, ही मार्केटमध्ये एक चालणारी सायकल आहे आणि वारंवार याच गोष्टी रिपीट होतात. मार्केटमध्ये नवीन काहीच होत नाही, मार्केटमध्ये हिस्ट्री रिपीट होत असते, राईट. आता इथे मी काय करतो, 0.3 ची लेवल लावतो. ओके, तुम्हाला जसं ज्याप्रमाणे शिकवलेलं आहे, 0.5 ची लेवल लावतो आणि 0.6 ची लेवल लावतो, राईट. ओके, आता सर मग प्रश्न पडतो की सर इथे 0.5 च्या लेवलला सर्वात पहिले सपोर्ट भेटला, मग इथून मी कॉल बाय करू का? नाही सर, इथे 0.6 च्या लेवलला सपोर्ट भेटला सर, अतिशय महत्वाची लेवल आहे ही, तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी कॉल बाय करायचा का? नाही. तुम्ही सर इथे म्हणा सर इथे पण सपोर्ट भेटलाय, सर इथे तर फेक ब्रेकआउट झाले. ओके, सर इथे पण सपोर्ट भेटलाय, सर इथे पण सपोर्ट भेटलाय, इथे पण सपोर्ट भेटलाय, सर इथे पण सपोर्ट भेटलाय, सर किती वेळ सपोर्ट भेटलेत, मग नेमका ट्रेड कुठे घ्यायचा? तर इथे ट्रेड बनतच नाही. इथे ट्रेड बनतच नाही, हे महत्वाचं आहे. इथं फक्त सपोर्ट भेटतात, इथे फक्त सपोर्ट भेटतात. जेव्हा तुम्ही एका डायरेक्शनला नंबर 1 म्हणजे पहिल्यांदा फिबोनाकी लावता, तेव्हा तुम्हाला फक्त सपोर्ट भेटतात आणि सपोर्ट वर ट्रेड घ्यायचा नसतो. मग आता काय करायचं सर? आता बघा, तुम्हाला काय बघायचं आहे की सर टॉप कुठं होता सर? सर ह्या ट्रेंडचा टॉप कुठं धरलेला आपण? हा टॉप धरलेला आहे. आणि बॉटम कुठे सर? हा इथे बॉटम आहे, राईट. ओके, चला टॉप धरूया आणि बॉटम धरूया. ओके, चलो बढिया. आता मी काय करतोय, टॉप धरतोय आणि बॉटम धरतोय. ओके, बढिया, राईट. ओके, अजून एक महत्वाची गोष्ट बरं का, स्ट्रॅटेजी सांगणार आहे असं तुम्ही म्हणू शकता, राईट. आता इथे सर इथे 0.6 ची लेवल कुठे? इथे आहे. मी जरा कलर बदलतो म्हणजे जेणेकरून आपल्याला समजून जाईल. ओके, जरा साईज मोठी करता याची. ओके, आता ही जी जाडी लाईन आहे ही माझी 0.6 ची लेवल आहे, राईट. आता मला सांगा मार्केटनी इथे ह्या इथे 0.6 ची लेवल होती, राईट. ओके, पण आपण बॉटम कुठला धरलेला? हा बॉटम धरलेला, हा टॉप धरलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला डेटा कुठं बघण्याचा? ह्या लाईनच्या नंतरचा डेटा बघणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल सर इथे पण लेवल तोडलेली आहे, पण लक्षात घ्या इथे जर हा टॉप आणि हा बॉटम जर धरला तर 0.6 ची लेवल काहीतरी वेगळी येईल. 0.6 ची लेवल काहीतरी वेगळी येईल. त्यामुळे आपण जो बॉटम धरलेला आहे त्याच्या राईट साईडला तुम्हाला बघायचं आहे. तर राईट साईडला तुम्ही जर बघितलं तर आपली जी लेवल आहे ती कुठं ब्रेक झाली? हो, इथे नेमकी ब्रेक झाली, या लेवलला ब्रेक झाली. मग आपली एंट्री कुठं बनणार? इथे बनणार. आपली एंट्री इथे बनणार का? नाही. आपली एंट्री इथे बनणार नाही. आपली एंट्री इथे बनणार का? नाही. इथे नाही बनणार. इथे बनणार का? नाही. आपली एंट्री जेव्हा दुसऱ्या वेळेस फिबोनाकी लावतो त्याची 0.6 ची लेवल तुटते, तेव्हा आपला फिबोनाकी मध्ये एंट्री बनणार आहे, राईट. ही खूप सिंपल आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, राईट. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याची बॅक टेस्टिंग करा, अतिशय महत्वाचे. हे तुम्हाला जमलंच पाहिजे, राईट. जर फिबोनाकी वापरतायत तर हे जमलंच पाहिजे, कारण फिबोनाकी हा टूल आहे. लक्षात घ्या, फिबोनाकी अतिशय महत्वाचा टूल आहे. ज्याला वापरायला जमला त्याला कसलीच गरज नाही, राईट. ओके, चलो बढिया, राईट. आता हे आपण फिबोनाकीचा ऍडव्हान्स पॉईंट नंबर 1 बघितला. आता ऍडव्हान्स पॉईंट नंबर 2 बघायचा आपल्याला काय बघायचं? ऍडव्हान्स पॉईंट नंबर 2 बघायचा. तर तुमच्या मनात बऱ्याच जणांचे मला प्रश्न आले व्हॉट्सअपला. ओके, राईट. अर्पिता मॅडम म्हणतात सर रिपीट करा. ओके, राईट. बघा, आपण काय करणार आहोत, 2 वेळेस आपल्याला फिबोनाकी लावायचा आहे. सर्वात पहिला पॉईंट 2 वेळेस फिबोनाकी लावायचा आहे. लेट से जर पहिल्या वेळेस जर तुम्ही अप ट्रेंड मध्ये लावला तर दुसऱ्या वेळेस तुम्हाला फिबोनाकी लावायचा डाऊन ट्रेंडला. ओके, आणि डाऊन ट्रेंडला लावायचा, जेव्हा तुम्हाला डाऊन ट्रेंडला फिबोनाकी लावायचा आहे तेव्हा त्याचा जो टॉप आहे तो तुमचा जो अप ट्रेंड मध्ये जेव्हा तुम्ही फिबोनाकी 1 लावलेला आहे त्याचा जो काही टॉप आहे तोच टॉप तुम्हाला घ्यायचा आहे. तोच टॉप इथे तुमचा असला पाहिजे आणि तुमचा बॉटम जो आहे तो तुमचा पुलबॅकच्या लेवल असल्या पाहिजे. त्या तुमच्या पुलबॅकच्या लेवल असल्या पाहिजे ज्या अप ट्रेंड मध्ये किंवा डाऊन ट्रेंड मध्ये असतील. आता समजा जर सर मार्केटचा जो फिबोनाकी जी आहे ते आम्ही पहिले डाऊन ट्रेंडला लावली,
फिबोनाकी मी ते पण उदाहरण घेतो चला. ओके, तुमच्या शंक्याला हेच नको म्हणजे शंकाच नको आपल्याला, राईट. आता सर ठीक आहे, आता इथे सर डाऊन ट्रेंड आहे, या डाऊन ट्रेंड मध्ये मी फिबोनाकी लावलेला आहे. फिबोनाकी काय केलं, लावला. टॉप कुठं धरला सर, हा टॉप धरला, हा बॉटम धरला, राईट. आता मी काय केलंय सर, इथे लेवल लावल्या. इथे काय केलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तुम्ही शिकवल्याप्रमाणे मी इथे लेवल लावल्या. 0.6 लावली सर, 0.5 लावली सर, आणि 0.3 पण लावली. ओके चलो बढिया. ओके राईट. आता मी काय केलं सर, आता मला सांगा, जेव्हा आपण मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड लावतो, डाऊन ट्रेंडला फिबोनाकी लावतो, ओके, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, त्याचा बॉटम धरायचा आहे. सेकंड जेव्हा फिबोनाकी लावतोय, तेव्हा फिबोनाकी सेकंड लावतोय, तेव्हा आपल्याला त्याचा बॉटम धरायचा. आणि जेव्हा आपण मार्केटमध्ये अपट्रेंडमध्ये फिबोनाकी लावतोय, तेव्हा त्याचा टॉप धरायचा आपल्याला. फिबोनाकी 2 मध्ये त्याचा काय धरायचा आपल्याला, टॉप धरायचा आहे. आलं लक्षात, फिबोनाकी 2 मध्ये त्याचा टॉप धरायचा आहे, राईट. आता इथे मी ह्याच बॉटम नुसार काय करणार आहे, एक फिबोनाकी अजून लावणार आहे. पहिले बॉटम धरला मी, बघा इथे बॉटमला एक आला. ओके चलो बढिया. आणि जो काही मार्केटचा टॉप असेल, त्याला मी बघणार आहे, त्याला मी लावणार आहे. ओके, लावला. ओके, आता बघा मार्केटचा जो काही टॉप होता तो कुठे आहे, तो इथे आहे. तो कुठे आहे, इथे आहे, राईट. आता त्याच्यानुसार मला 0.6 ची लेवल कुठे भेटती, इथे भेटती. म्हणजे मला मार्केटमध्ये जो काही डाऊन साईडला जो ट्रेड घ्यायचा आहे, मला जो मार्केटमध्ये डाऊन साईडला, आता इथे पण रिजेक्शन भेटलं, मार्केट इथून पण खाली आलं, मार्केटला इथून पण रिजेक्शन भेटलं, मार्केट इथून पण खाली आलं, इथे पण रिजेक्शन भेटलं, इथे पण खाली आलं. मग इथे एंट्री घ्यायची का नाही, इथे एंट्री घ्यायची का नाही. ओके, मग एंट्री कधी बनणार डाऊन साईडला, जेव्हा तुमची फिबोनाकीची 0.6 ची लेवल तुटेल, तेव्हा. कुठल्या साईडला, फिबोनाकी जो सेकंड नंबरला लावतोय आपण, त्याची 0.6 ची लेवल जेव्हा तुटेल, तेव्हाच आपला जो आहे ट्रेड जो आहे तो इनिशिएट होईल. बघा लक्षात घ्या, खूप सोपं आहे. दोनच रूल आहेत. पहिली गोष्ट, 2 फिबोनाकी लावायचे, एक अप ट्रेंडला लावला तर दुसरा डाऊन ट्रेंडला लावायचा आहे. ओके, हे आपल्याला फिक्स माहिती पाहिजे, राईट. आणि फिबोनाकी जेव्हा 1 लावतोय आपल्याला, तेव्हा तिथं फक्त रेजिस्टन्स किंवा सपोर्ट भेटतील. जर डाऊन ट्रेंडला लावला आपण, ह्याप्रमाणे आपल्याला काय भेटणार, रेजिस्टन्स भेटणार. बघा इथे रिजेक्शन भेटलं, इथे रिजेक्शन भेटलं, राईट. आपण एंट्री कुठं होणार, ओके, आपल्याला काय शिकवलेलं असतं की सर रेजिस्टन्सला आलं, आता इथून डाऊन साईडला ट्रेड घ्या. नाही, चुकीचं आहे. हे बेसिक आहे. आणि लक्षात घ्या, बेसिक नॉलेजवर तुम्ही मार्केटमध्ये कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही, राईट. मग आता आपल्याला काय करायचं, आपल्याला बघायचं की मार्केटचा नेमका जो आपल्याला बुलिश ट्रेंड भेटलेला आहे मार्केटमध्ये, जो मार्केटचा बुलिश ट्रेंड आहे, ज्याला आपल्याला इथपर्यंत दिसतोय, राईट. तर त्याची 0.6 ची लेवल जर तुटली, तर मग मला काय भेटेल सर, एक डाऊन ट्रेंड, प्युअर डाऊन ट्रेंड भेटेल. ओके, आता सर ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे काय करतोय, मी इथे 0.6 ची लेवल इथे लावतोय, राईट. ओके, पण सर तुम्ही इथे बघा कॅन्डलनी ब्रेक दिला आणि लगेच मार्केट जे आहे ते इथे रिव्हर्स फिरलं. का झालं असं, तर ह्याचं पण उत्तर मी तुम्हाला देईल. बघा लक्ष द्या, फिबोनाकी जर तुम्ही सिंगलली म्हणजे फक्त फिबोनाकी जर वापरला, तर तुमची अॅक्युरसी 70 ते 75% येईल. छाती ठोक सांगतो. ओके, मी कोणाला भीत नाही. माझं जे काय असतं ते सगळं मार्केटमध्ये ओपन असतं, राईट. माझं प्रॉफिट, माझा लॉस जे काय आहे ते तुम्हाला सगळं इथे भेटेल. हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळं मार्केटबद्दल टाकत असतो की काय चालू आहे मार्केटमध्ये, काय नाही. इव्हन मी मार्केटबद्दल डेली अपडेट पण देत असतो, की जसं की मी इथे तुम्हाला सांगितलंही होतं. ओके, जसं की तुम्ही इथे बघू शकता, मी इथे लक्ष द्या इंट्राडे साठी स्टॉक्स पण देत असतो. ओके, आणि ते तुम्हाला बघायचे आहेत, राईट. आणि त्याच टाटा मोटरचा स्टॉक आहे, ती लेवल ब्रेक आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट. ओके, हे तुम्हाला मार्केटमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मी देतोय. ओके, फक्त हे लक्षात घ्या, हे लर्निंग पर्पजसाठी आहे, राईट. मी कुठलेही कॉल्स किंवा मार्केटमध्ये तुम्हाला असं प्रोवोक करत नाही की या मार्केटमध्ये खूप पैसा, मार्केटमध्ये काहीच पैसा नाही. छाती ठोक सांगतो, मार्केटमध्ये जे मंथली रिटर्न आहे ते 5 ते 10% आहेत. ओके, मार्केटमध्ये मंथली रिटर्न 5 ते 10%. तुम्हाला जर वाटत असेल की मी 100% रिटर्न काढतो, 200% रिटर्न काढतो, तर मित्रा तू भ्रमात आहेस, भाऊ तू भ्रमात आहेस, तू बाहेर निघ. मार्केट असं नाहीये. कारण मार्केटला एवढं ओव्हररेट करून ठेवलं युट्यूब आणि इंस्टाग्रामवरच्या रील स्टार्सनी. ओके, आज मेरा प्रॉफिट है 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 20 लाख. एडिटिंग वाले एवढे सॉफ्टवेअर भेटतात मार्केटमध्ये, त्यांना त्यांचा नेट पीएनएल टाकायला लावायचा. मी इथं दर महिन्याला माझा नेट पीएनएल टाकत असतो की काय केले काय नाही. ओके, आणि हा जो फिबोनाकीचा जो काही टॉपिक आहे, हा आपल्याच मंडळींनी दिलेला आहे.
क्लासमध्ये आपल्या बॅचमध्ये ज्या काही बॅच म्हणण्यापेक्षा ग्रुपमध्ये जी मंडळी आहे त्याच मंडळींनी इथे वोट केलं फिबोनाकी पार्ट 2 पाहिजे सर आम्हाला, हेजिंग पार्ट 2 आणि स्मार्ट मनी कॉन्सेप्ट हे 3 टॉपिक तुम्हीच दिलेले होते. त्यापैकी आपण फिबोनाकी पार्ट 2 ला जे आहे सगळ्यात जास्त वोट आलं म्हणून घेतलं. मी तुमचा सेवक आहे, लक्षात घ्या. माझं काम आहे मराठी माणसाला मार्केटमध्ये सक्सेसफुल करणं, राईट. माझा नंबर आहे, माझा नंबर पण देतो. ओके, 930-718-3388 माझा पर्सनल नंबर आहे. कॉल करून बघा. मला प्रतीक लवंदेच तुम्हाला बोलताना भेटेल. प्रतीक लवंदेच तुम्हाला इथे बोलताना भेटेल. कुठलाही ऑफिसचा माणूस तुम्हाला इथे बोलताना भेटणार नाही. हा माझा व्हॉट्सअप आणि हा माझा तुम्हाला कॉलसाठी सुद्धा नंबर आहे. काही जरी स्टॉक मार्केट बद्दल अडचण असेल बिंदास्त कॉल करायचा. आजचं सेशन किंवा मागचे कुठल्याही सेशनमध्ये अडचण असेल बिंदास्त कॉल करायचा आणि विचारायचं सर हे समजलं नाही सांगा. 100% सांगतो. आणि आजपर्यंत ज्यांनी फोन लावले त्यांचा जर फीडबॅक घेतला तुम्ही तर तुम्हाला कधीच असं जाणवणार नाही की मी तुम्हाला असं इग्नोर केलेलं आहे. जर कॉल उचलता आला नाही तर विदिन 24 आवर माझा कॉल बॅक 100% येईल. ओके, राईट. आणि ज्या मंडळींना स्टॉक मार्केट बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकायचं आहे त्यांच्यासाठी उद्यापासून एक नवीन बॅच चालू करतोय मी, राईट. ऍक्च्युली 20 ला चालू होणार होती पण काही कारणास्तव मला ती 22 वर न्यावी लागलेली आहे. ओके, 22 तारखेला बॅच चालू होत आहे. रात्री 9 ते 10 मध्ये थेरी लेक्चर असतील आणि लाईव्ह ट्रेडिंग मार्केटच्या आवरमध्ये असतील. ओके, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅच आहेत. एकच बॅच असते. ही बॅच जवळपास 3 ते 4 महिने चालेल. 3 ते 4 महिने. आणि फक्त फीस बघा, फीस फक्त 15,000 रुपये. किती हजार? फक्त 15,000. ह्याच्यामध्ये काय काय फंडामेंटल अनालिसिस, म्युच्युअल फंड, IPO, स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सगळं. मला जेवढं स्टॉक मार्केट येते तेवढं स्टॉक मार्केट शिकवतो. तेवढं स्टॉक मार्केट आणि एकदम आरामात. आणि रिटर्न नोट्स सुद्धा भेटतात, राईट. ओके, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका. आता प्रश्न राहिला की सर इथे आता फेक ब्रेकआउट झालं सर, आता इथे आम्ही काय करावं? तर मी तुम्हाला म्हणलं की 70 ते 75% तुम्ही किती पण आदळआपट करा, ह्याच्यापेक्षा जास्त अॅक्युरसी जाणार नाही. आणि जर तुम्हाला कोणी म्हणतंय की मार्केटमध्ये 100% फिबोनाकी वापरा, प्रॉफिट होईल. लक्षात घ्या, मार्केटमध्ये 100% हे एक फक्त काय म्हणतात चण्याचं मोठं झाड म्हणू शकता तुम्ही. चण्याचं झाड किती छोटं असतं, तर चण्याचं मोठं झाड हे तुम्ही म्हणू शकता की हे 100% मार्केटमध्ये होतं, जर तुम्हाला कोणी म्हणाले तर, राईट. मार्केटमध्ये 100% अशी काय कुठलीच गोष्ट नाही. मार्केटमध्ये लॉसही होतो, मार्केटमध्ये प्रॉफिटही होतो. हे महत्वाचं आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे ऍडिशनल काहीतरी प्रोफेशन असेल, ऍडिशनल इन्कम सोर्स असेल तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये हात घालू नका. तुमचा खूप पैसा वाचेल. स्विंग ट्रेडिंग मध्ये पैसा टाका, खूप चांगला पैसा तिथून मिळतो, राईट. ओके, कारण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये खूप जास्त टाइम द्यावा लागतो. जर टाइम देणं होत असेल तर या, नाहीतर येऊ नका. ओके, कारण मार्केटमध्ये व्यवस्थित गाईड करणं हे काम आहे माझं. ओके, आता सर मग इथं असं का झालं? कारण तुम्ही हा जो ट्रेड होता हा ते 20 ते 25% मध्ये आला. ओके, 20 ते 25% मध्ये आला. आता सर मग आता अॅक्युरसी वाढवण्यासाठी आम्ही काय करावं? ओके, फिबोनाकीची जी 70 ते 75% अॅक्युरसी आहे ती आम्ही वाढवण्यासाठी काय करावं? लक्षात घ्या, फक्त फिबोनाकी वापरला तर एवढी अॅक्युरसी येईल. पण जर तुम्ही त्याला प्लस त्याच्यासोबत जर तुम्ही 50 किंवा 200 EMA जर वापरला, 50 किंवा 200 EMA जर वापरला तर तुमची अॅक्युरसी 80 ते 85% येते. किती टक्के येते? 80 ते 85% येते. म्हणजे फिबोनाकीच्या ज्या महत्वाच्या लेवल आहेत, जसं की 0.3 ची लेवल, 0.5 ची लेवल किंवा 0.6 ची लेवल, ह्या 3 लेवलपैकी तुम्हाला कुठे जरी 50 EMA किंवा 200 EMA जर भेटला, 200 EMA जर भेटला तर मंडळी लक्षात घ्या, मार्केटमध्ये तुम्हाला तिथून जो ट्रेड भेटणार आहे त्याची अॅक्युरसी तुम्ही म्हणू शकता की 80-85% जास्त तुम्ही म्हणू शकता. मी कमी सांगतो, पण 80-85% तुम्ही जास्त म्हणू शकता. आता जसं की मी इथे जर 200 EMA आणि 50 EMA जर लावला, ओके, पण सर तुम्ही तर म्हणलात आता दोन्ही लावा आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये तुमची अॅक्युरसी वाढेल. आणि सर हे 2 EMA तर वर आहेत आणि इथे तर फेक ब्रेकआउट ऑलरेडी भेटले. तर मित्रा, जरा मार्केटमध्ये संयम ठेव. कारण मार्केटमध्ये संयम ठेवणं फार महत्वाचं आहे. मार्केटमध्ये आपण जे दाखवायले मार्केट ते बघतो. आता जर मी मोठ्या टाइम फ्रेम मध्ये गेलो तर नक्कीच माझ्या असं लक्षात येईल की एक मिनिट, टाइम किती होता, टाइम आणि डेट प्रूफ सोबत सांगतो. ओके, प्रूफ सोबत सांगतो. कुठे गेला? हा, राईट. हा किती टाइम आहे बघा, 11 जुलै 11:55 कॅन्डल आहे. 12 वाजताची कॅन्डल आहे. 11 जुलैची 12 वाजताची कॅन्डल आहे, राईट. तर 15 मिनिटांमध्ये 11 जुलै आणि 12 वाजताची कॅन्डल बघा. लक्ष द्या, इथे कोणाचा EMA आहे? इथे हा 200 EMA चा सपोर्ट आहे. म्हणून मार्केट इथून बाउन्स बॅक केलं. मार्केटने इथून बाउन्स बॅक केलं. लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की कुठे आपल्या लेवल जे आहेत फिबोनाकी आणि EMA आहेत का, हे बघणं गरजेचं आहे. मोस्टली 15 मिनिट टाइम फ्रेम
किंवा जो 1 आवर टाइम फ्रेम आहे इंट्राडे साठी ह्या 2 लेवलवरचे आणि 5 मिनिटामध्ये ओके ह्या 3 टाइम फ्रेमवरचे 50 EMA आणि 200 EMA तुम्हाला कुठे आहेत हे माहिती पाहिजे. तुम्हाला कुठे आहेत हे माहिती पाहिजे. बऱ्याच जणांना माहिती नसेल की EMA लावायचा कसा. सिंपल आहे, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. काय करायचं, इथे तुम्हाला यायचं आहे. इथे इंडिकेटरमध्ये हे बघा, इथे इंडिकेटर असेल तर ह्या इंडिकेटर्समध्ये या. ओके, या इंडिकेटर्समध्ये आल्यानंतर इथे सिंपल टाईप करा EMA. इथे सिंपल टाईप करा EMA. इथे सगळ्यात पहिला जो ऑप्शन दिसतोय मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, सगळ्यात पहिले जो ऑप्शन दिसतोय मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर ह्या साईडला तुम्हाला एक हे दिसेल. ओके, इथे तुम्हाला असं काहीतरी आलेलं दिसेल, राईट. तुम्हाला याच्यात काय करायचं, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे सेटिंग मध्ये जायचे. इथे काय करायचे, सेटिंग मध्ये जायचे. सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला लेंथ चेंज करायची आणि ह्या लेंथ मध्ये तुम्हाला 50 किंवा 200 तुमच्या अकॉर्डिंगली जे काय तुम्हाला नंबर पाहिजे तो तुम्ही इथं टाकायचा आहे. 50 टाकलं तर 50 EMA, 200 टाकला तर 200 EMA. ओके, खूप सोपं आहे. ओके, बघा आता 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ही लेवल किती महत्वाची होती, त्याच्यामुळे ओरडून सांगतो. आत्ताच एक सेशन घेतलं होतं, मागचं सेशन झालं आपलं, की मागचे आय गेस दुसरं सेशन होतं, सेकंड लास्ट सेशन होतं आपलं, की ह्याच्यामध्ये मी ओरडून सांगितलं की मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस किती महत्वाचं आहे. ओके, ह्या सेशनमध्ये कितीतरी ओरडून सांगितलं की मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही जाऊन बघा, जर डेली अनालिसिस करायचे तर ह्या व्हिडिओला तुम्ही मिस करू नका, कारण खूप क्वालिटी कॉन्टेंट मी तुम्हाला इथे दिलेला आहे. जा बघा, कोणाला पैसे लागेल, 1 रुपया द्यायचा का कोणाला नाही, जा फक्त टाइम इन्व्हेस्ट करा, राईट. ओके, त्याच्यामुळे म्हणतोय की फिबोनाकी तुम्हाला लावायचाच आहे. त्याच्यासोबत तुम्हाला EMA बघायचे आहेत, 50 EMA आणि 200 EMA तुम्हाला इथे बघायचे आहेत मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये. मोस्टली हे टाइम फ्रेम 3 टाइम फ्रेम असतील, की 5 मिनिट, 15 मिनिट आणि 1 आवर. ओके, ह्या 3 टाइम फ्रेम वरचे तुम्हाला 50 EMA आणि 200 EMA हे 2 EMA तुम्हाला बघणंच आहे. तर तुमची अॅक्युरसी मार्केटमध्ये वाढेल. तर तुमची ही अॅक्युरसी जी आहे ती 100% म्हणजे 100% वाढेल. ओके, मी असं म्हणत नाही की हा हे वापरा आणि 100% प्रॉफिट होईल, नाही होणार. ठीक आहे, पण मार्केटमध्ये तुम्हाला 100% हे मार्केटमध्ये मिथ आहे. ओके, पण 70, 80, 90% पर्यंत तुम्ही जाऊ शकता. ओके, फिबोनाकी जर वापरला तर 70, 75% आणि 50 आणि 200 EMA जर त्याच्यासोबत वापरला तर 80 किंवा 85% पर्यंत तुम्हाला तिथं काय होईल, तुमची अॅक्युरसी वाढेल. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट, की जे काही नवीन शिकवणार आहे मी तुम्हाला. ओके, जी मंडळी आतापर्यंत सेशन मध्ये असेल तर त्यांना खूप जबरदस्त कॉन्टेंट भेटणार आहे, की एक स्टिरियोटाइप मी ब्रेक केलेला आहे फिबोनाकी बद्दलचा. ओके, फिबोनाकी बद्दलचा एक स्टिरियोटाइप जो आहे मार्केटमध्ये बनलेला होता, तो स्टिरियोटाइप मी जो आहे तो इथे ब्रेक केला. आता तो काय होता काय नाही ते आपण आता पुढच्या सेशन मध्ये बघूया. मला सांगा, इथपर्यंत कोणाला काही अडचण, डाऊट, शंका आहे का? असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये टाका की सर हे पॉईंट मला समजलेलं नाहीये. ओके, पटापट. ओके, चलो बढिया. ओके, सो राईट, युट्यूब वाल्या मंडळींनी सुद्धा चॅट बॉक्स मध्ये टाका. चॅट बॉक्स मी कमेंट सेक्शन वाचत असतो, चॅट बॉक्स वाचत असतो, राईट. अर्पिता मॅडमचा नंतर कोणाचाच रिप्लाय आलेला, चलो ठीक आहे, बढिया. तर हे एकंदरीत आपण समजून घेऊया की ह्याच्यात कोणाला डाऊट नसावा. ओके, राईट, चलो आता पुढे चालूया. ओके, आता आपण फिबोनाकी कसा वापरतो, आपल्याला माहिती की फिबोनाकीच्या कुठल्या लेवल महत्वाच्या आहेत, 0.3 ची लेवल महत्वाची, 0.5 ची लेवल महत्वाची, 6.5 ची लेवल. आपण त्याला 0 आणि 1 च्या मध्येच खेळतोय. आपण फिबोनाकी मध्ये 0 आणि 1 च्या मध्येच खेळतोय. या व्हॅल्यू सगळ्या 0 आणि 1 मधल्याच व्हॅल्यू आहेत. या व्हॅल्यू सगळ्या 0 आणि 1 मधल्याच व्हॅल्यू आहेत. ओके, आता थोडंसं आपण काय करू, मार्केटला बघण्याचा जो आपला व्ह्यू आहे, जो आपला मार्केटला बघण्याचं नेचर आहे, त्याला थोडंसं आपण एक्सपांड करू. त्याला काय करू, आपण थोडंसं एक्सपांड करू की सर काय होईल जर मी 1 च्या वरच्या व्हॅल्यू वापरल्या तर. मी जर 1 च्या वरच्या व्हॅल्यू वापरल्या तर मी फिबोनाकीच्या 1 पेक्षा जास्त, म्हणजे 0 आणि 1 तर आहे, 0 आणि 1 मधल्या व्हॅल्यू आहेत, पण त्याच्यापेक्षा जर पुढच्या व्हॅल्यूचा जर वापर मी केला तर काय होऊ शकतं. ओके, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे, शिकवणार आहे. हे तुम्हाला कोणी पेडमध्ये शिकवणार नाही, छाती ठोक सांगतो. ओके, असेल कोणी तर त्याचं नाव, नंबर शेअर करा. खूप रेअर कोणाला मार्केटमध्ये लोकांना जो आहे ह्याच्याबद्दल नॉलेज आहे, इन्फॉर्मेशन आहे, कारण मार्केटमध्ये नवीन चालतच नाही काही, राईट. कोणीतरी फिबोनाकीचा एक व्हिडिओ बनवतो, त्याच कॉन्टेंटला कनेक्टेड तुम्हाला भरपूर सारे कॉन्टेंट भेटून जाईल. पण नवीन काहीतरी जर शिकायचं तर ट्रेड विथ द्रोणाचार्य हेच तुम्हाला पर्याय आहे. आपलं युट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला बघा आणि ह्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, राईट. चलो बढिया. ओके, आता आपण बघूया की काय होईल सर मी जेव्हा फिबोनाकीला 1 पेक्षा वरी वापरायला लागेल. ओके, आता मी इथे काय करतो, सेटिंग मध्ये येतो. मला काय करायचं, सेटिंग मध्ये यायचं. सिम्पली पहिले काय करायचं, मला फिबोनाकी लावला. फिबोनाकी लावल्यानंतर हे अशी काहीतरी एक आडवा बार तुम्हाला भेटेल. ओके, हे असा आडवा बार तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर भेटेल, राईट. ह्याच्यामध्ये एक सेटिंगचा ऑप्शन आहे, या सेटिंगच्या ऑप्शनवर यायचे आणि सेटिंगच्या ऑप्शनवर आल्यानंतर इथे जे एक लिहिलेलं आहे, इथे
जे 1 लिहिलेलं आहे, ओके, आणि हे 0 लिहिलेलं आहे, ओके, या दोन व्हॅल्यूला सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यू डिऍक्टिव्हेट करायच्या. काय करायच्यात? डिऍक्टिव्हेट करायच्या आहेत. डिऍक्टिव्हेट कशा करायच्या? सिंपल आहे. तर ह्याच्या पुढे जे राईट क्लिक आहे हे काढून टाका. ह्याच्या पुढचा जो राईट क्लिक आहे तो काढून टाका. राईट, 0 आणि मी काय म्हणलं, 0 आणि 1 ला सोडून सगळ्या व्हॅल्यूचा व्हॅल्यू काढून टाका मधल्या. आता मग कुठली व्हॅल्यू ऍड करायची? तर सिंपल बघा, इथे तुम्हाला ही व्हॅल्यू दिसत आहे 1.275 आणि 1.414. ओके, या दोन व्हॅल्यू तुम्हाला इथे ऍड करायच्यात. म्हणजे हा टिक बॉक्स यांचा जो आहे तो तुम्हाला इथे लावायचा आहे. राईट, ओके. इथे थोडीशी एक छोटीशी सेटिंग आहे की जेव्हा तुम्ही इथे 1.414 चा जो व्हॅल्यू लावत आहात तिथं काय करायचे, 1.45 करायचे. छोटी सेटिंग काय करायची तुम्हाला, इथे जो 414 होता का तिथे 1.45 करायचे. ओके, हे तुम्हाला इथे करायचं आहे. राईट, ओके, आणि ओके करायचे. इथे काय करायचं, ओके करायचे. तर असा काहीतरी तुमचा फिबोनाकी होईल. आता मी माझ्या कन्व्हिनियंट नुसार काहीतरी एक फिबोनाकीचा डिझाईन बनवलेला आहे. डिझाईन म्हणजे त्याच्यामध्येच काही एडिट्स केलेले आहेत. ओके, तर ते एडिट मी डायरेक्ट लावतो. ओके, इथे बघा. ओके, हा, इथे पण बघा काय व्हॅल्यूज आहेत. इथे बघा तुम्ही जर बघायला गेला तर काय व्हॅल्यूज आहेत, 0, 1, त्याच्यानंतर 1.272 आणि 1.45 ह्या चारच व्हॅल्यू. ह्या चारपेक्षा दुसरी व्हॅल्यू नाहीये. ह्या चारपेक्षा दुसरी व्हॅल्यू नाहीये. राईट, राईट, चलो बढिया. ओके, आता सर मग ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये काय करायचं तर लक्ष द्या. ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की मार्केटमध्ये एक ट्रेंड जो आहे तो कुठून बनलेला आहे. इथे बघा, हा बेरिश ट्रेंड मार्केटमध्ये बनला. हा बेरिश ट्रेंड मार्केटमध्ये बनला. ओके, इथे मला रिप्ले करता यायचं नाही कारण इथे रिप्लेचा ऑप्शन नाहीये वाटतं. एक मिनिट, नाही, रिफ्रेशचं आहे हे. ओके, नाही, धन देत नाही वाटतं. ओके, चलो. ओके, राईट, असं आपण अज्युम करूया की इथे कुठेतरी मार्केट आहे, असं काहीतरी मार्केट आहे. राईट, मी फिबोनाकी लावला बॉटम पासून टॉप पर्यंत. मी कुठून लावला, बॉटम पासून टॉप पर्यंत. राईट, ओके, बढिया. आता बघा, मार्केटनी जो काही टॉप होता, बॉटम होता, तो इथे ब्रेक केला. तो काय केला, इथे ब्रेक केला. राईट, ओके सर, 100% इथे पुन्हा मार्केट आलं 0च्या लेवलला. आता आपल्याला काय पाहिजे, एक असा व्ही पाहिजे. राईट, नायकीचा जो काही सिंबल आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता व्ही. आपण व्ही कसा काढतो, असा काढतो, आणि उलटा व्ही कसा काढतो, असा काढतो. राईट, एक सरळ व्ही, एक उलटा व्ही, हे तुम्हाला दोन्ही लक्षात यायला पाहिजेत. आपल्याला व्ही बघायचं. इथे बघा, इथे व्ही दिसला, इथे काय दिसला, एक व्ही दिसला, आणि या व्ही मध्ये काय झालं की मार्केटनी ह्या 1च्या लेवलला ब्रेक केलं. 1च्या लेवलला ब्रेक केलं. आता सर 1च्या लेवलला ब्रेक केलं, मग आता आम्ही काय करावं. 1च्या लेवलला ब्रेक केलं, ठीक आहे, आम्ही काय करावं, तर ह्या दोन लेवल तुमच्याकडे लावलेल्या पाहिजेत. ह्या दोन लेवल तुमच्याकडे काय पाहिजेत, लावलेल्या पाहिजेत. आता सर ठीक आहे, आता लावलेल्या पाहिजेत तुम्ही म्हणतात, आता लावलेल्या पण आहेत. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, जसं तुमची ह्या लेवलला टच करेल मार्केट जसं तुमचं ह्या लेवलला टच करेल, कोणती लेवल आहे, 1.272. ओके, ह्या लेवलला टच करेल, तुम्हाला इथे बेरिश ट्रेड घ्यायचा आहे. तुम्हाला काय करायचं, बेरिश ट्रेड घ्यायचा आहे. तुमचा स्टॉप लॉस कुठं असेल, 1.45 ला, आणि टार्गेट कुठं असेल, 1 ला. म्हणजे नेमकं तुमचा एक एंट्री एक्झिट जो पॉईंट आहे तो कसा असेल, तो तुमचा असा काहीतरी असेल. स्कॅल्पिंग साठी तुम्ही ह्याला वापरू शकता. खूप छान याचे रिझल्ट आहेत. मी स्वतः बॅक टेस्ट ह्याला केलेला आहे. ओके, म्हणजे तुमचा एंट्री असेल आणि तुमचं टार्गेट असेल. ओके, इथे थोड्यावरून टार्गेट राहिलं, मिस झालं, पण स्कॅल्पिंग मध्ये आपण जास्त काळ मार्केटमध्ये राहत देखील नाहीत. ओके, मार्केट थोड्यावरून इथे मार्केटमध्ये आपलं जे आहे तो ट्रेड जो आहे तो मिस झालेला आहे. आपला इथे प्रत्येक ट्रेडमध्ये जर ह्याच्यानुसार जर तुम्ही गेलात तर ह्याच्यामध्ये आपला प्रत्येक ट्रेडमध्ये जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो असणार आहे तो 1:1.5 चा असणार आहे. म्हणजे 1 रुपयाची रिस्क असेल तर 1.5 रुपयाचा प्रॉफिट असेल या स्ट्रॅटेजीमध्ये. ओके, राईट. आता मी तुम्हाला अजून काही त्याचे उदाहरणं दाखवतो. जसं की तुम्ही इथे बघा, मार्केटमध्ये हा एक बेरिश ट्रेंड होता. राईट, मी काय करतो, ह्या बेरिश ट्रेंडमध्ये माझा फिबोनाकी लावला. ओके, आता सर ठीक आहे, जसं की मला असं लक्षात आलं की सर मार्केट गॅपअप खुललं आणि लगेच माझ्या 1.272 च्या लेवलला टच केलं. ओके, तर माझं काम काय, माझं काम इथून डायरेक्ट बेरिश ट्रेड घेणं. ओके, न विचार करता ट्रेड घ्यायचा. इथे न विचार करता इथे ट्रेड घ्यायचा आहे. ओके, मिनिमम 1:1 तर टार्गेट कसंही भेटेल. राईट, ओके, इथे आलं की लगेच आपला पुट जो आहे तो इथे लागला पाहिजे. राईट, आणि त्याच्यानंतर आपलं टार्गेट कुठं आहे, आपलं टार्गेट आहे 1च्या लेवलला. म्हणजे आपली एंट्री कुठं असेल, आपली एंट्री ह्या लेवलला, आपलं टार्गेट कुठं असेल ह्या लेवलला, आणि आपला एसएल कुठं असेल ह्या लेवलला. राईट, ओके, तर आपण इथे एंट्री घेतली, लगेच आपला इथे टार्गेट हिट झाला, आपण निघून गेलो. हे सगळं 5 मिनिटांमध्ये वापरायचं, लक्षात घ्या. टाइम फ्रेम पण कुठला आहे, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. राईट, त्याच्यानंतर अजून बघूया. आता इथे बघा सर,
इथे काय करावं, इथं बेरिश ट्रेंड मार्केटमध्ये होता. ओके, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे काय केलं, फिबोनाकी बॉटम पासून टॉप पर्यंत इथे लावलेला आहे. ओके, बॉटम पासून टॉप पर्यंत लावलेला आहे. आणि सर काय झालं, इथे लेवल 1 ची लेवल तुटली आणि सर इथे माझी 1.272 ची लेवल ला टच केलं. मी काय म्हणलं, टच केलं की लगेच सेल करायचं. टच केलं की लगेच काय करायचं, सेल करायचं. म्हणजे तुमची इथे एंट्री झाली का, 100% एंट्री झाली. टार्गेट कुठं होतं, ही 1 लेवल होती आणि स्टॉप लॉस कुठं होता, ही 1.45 ची लेवल होती. बघा इथे तुमचं टार्गेट जवळपास हिट झालेलं आहे, मार्केटनं पुन्हा रिव्हर्स केलेलं आहे. म्हणजे ही स्ट्रॅटेजी तुम्ही पुल बॅक मध्ये खूप छान पैसे कमवू शकता. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, मार्केटमध्ये जर फेक ब्रेकआउट ओळखायचे असेल तर तुम्हाला फिबोनाकीची ही लेवल अतिशय महत्वाची आहे, 1.272. ओके, मोस्ट ऑफ द फेक ब्रेकआउट जे आहेत मार्केटमध्ये इथून इनिशिएट होतात. कुठून इनिशिएट होतात, या लेवल पासून इनिशिएट होतात. त्यामुळे ह्या लेवलला हलक्यात घेऊ नका, या लेवलला हलक्यात घेऊ नका. खूप खूप महत्वाची लेवल आहे, राईट. त्याच्यानंतर बघा इथे बघा मार्केटमध्ये एखादा मोठा ट्रेंड कुठं आलेला आहे बघूया आपण. डाऊन ट्रेंड, पहिले आपण डाऊन ट्रेंड साठी याला मास्टर करूया आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला अप ट्रेंडला बघूया, राईट. इथे बघा मार्केटमध्ये इथून बेरिश ट्रेंड आला, मी काय करतो, इथून फिबोनाकी लावतो बॉटम पर्यंत, राईट. ओके, आता सर इथे 1.2 ची लेवल इथे टच झाली. सर माझं काम काय, माझं काम आहे लगेच सेल करणं, लगेच काय करणं, पुट घेणं किंवा सेल करणं. कॉल सेल करणार असेल तर कॉल सेल करा. 5 मिनिट आपले, ऍक्च्युली इथं 15 मिनिटाचा टाइम फ्रेम झाला त्याचं म्हणतोय. ओके, राईट. एक मिनिट. ओके, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण बघत होतो, त्यामुळे थोडस गफलत होत होती, टाइम फ्रेम कडे लक्ष नाही दिलं. हा, राईट. चलो सर, मार्केटमध्ये बघा इथे माझी सर ही लेवल टच झाली सर 1.272 ची. माझं काम काय, इथे एंट्री घेणं. माझं टार्गेट कुठे, इथे. माझं स्टॉप लॉस कुठे, इथे, राईट. आता सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपली इथे एंट्री जमली. ओके, इथे आपण लगेच शॉर्ट केलं, स्टॉप लॉस ठेवला आणि टार्गेट ठेवलं. सर इथे पण टार्गेट हिट नाही झालं. लक्षात घ्या, मार्केटमध्ये 100% काय आहे का हो, मार्केटमध्ये 100% काय आहे का, नाही, हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये 100% काहीच नाहीये. इथे तुम्हाला काहीतरी एक लॉसवाले ट्रेड असणार. आणि लक्षात घ्या, इथे असं नाही की तुम्ही घेतल्या लॉसमध्ये गेला, तो प्रॉफिटमध्ये आला, त्यानं 1:1 टार्गेट देऊन पुन्हा गेला. ओके, म्हणजे जेवढी रिस्क तेवढा प्रॉफिट देऊन तो मार्केटमधून रिव्हर्स केला. हा, जर तुम्हाला टार्गेट येईपर्यंत थांबायचं नसेल तर तुम्ही आधीमध्ये कुठेही एक्झिट करून मार्केटमधून निघू शकता. हा, पण जर तुम्हाला कळतच नसेल एंट्री कुठे घ्यावी तर तुम्ही ह्या लेवलला अतिशय महत्वाची लेवल म्हणून बघू शकता. ओके, राईट. अजून बघूया. आता इथे बघा, इथे पण एक बेरिश ट्रेंड होता मार्केटमध्ये. तर ह्या टॉप पासून बॉटम पर्यंत मी इथे फिबोनाकी लावला बघा. ओके, कुठे गेला, हा, राईट. हे बघा, ह्या टॉप पासून या बॉटम पर्यंत मी त्याला मार्क केलेला आहे. इथे जी माझी 1.2, एक मिनिट, हा, 1.272 ची जी लेवल आहे, खूप महत्वाची लेवल आहे ही, बरं का, हलक्यात घेऊ नका. ओके सर, आता इथे सर तुम्ही मला टच केलं की ट्रेड घ्या. इथे टच पण केलं आणि त्या कॅन्डलनी ब्रेक पण केलं आणि इथं स्टॉप लॉस पण हिट झाला. मग अशा वेळेस होणारच. मी असं म्हणत नाही की ह्या गोष्टी वापरा आणि 100% तुमचा जे प्रॉफिट होईल, असं होणारच नाही. लॉसवाले ट्रेड पण दाखवणं काम आहे, प्रॉफिटवाले ट्रेड पण दाखवणं काम आहे माझं, राईट. चलो, आता इथे बघा, इथे पण बघा एक बेरिश ट्रेंड आहे मार्केटमध्ये. इथे बेरिश ट्रेंड आहे. ओके, तर इथे मी काय करतो, मार्केटचा टॉप आणि बॉटम धरतो. ओके, टॉप आणि बॉटम धरतो. आता तुम्ही इथे बघा, एक्झॅक्टली तुम्हाला कुठून रिजेक्शन भेटलेलं आहे, एक्झॅक्टली 1.2च्या लेवल पासून. इथे एंट्री घेतली, हो, टार्गेट कुठं, हे, स्टॉप लॉस कुठं, हे बघा, टार्गेट हिट झालं, 100% झालं. होल्ड केला असतं तर पूर्ण डाऊन ट्रेंड कॅप्चर करता आला असता. ठीक आहे, मी म्हणतो की अज्युम करा तुमचं टार्गेट तुम्हाला पाहिजे. ओके, तुम्ही टार्गेट पर्यंत पण थांबत नाही, तुम्ही डायरेक्ट 1:1 जेवढी रिस्क तेवढा प्रॉफिट घेऊन बाहेर पडतात, राईट. एवढं पण तुम्ही केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. जवळपास 60 ते 70% ह्याची अॅक्युरेसी आहे. ओके, या स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसी आहे. आता सर तुम्ही डाऊन ट्रेंड मध्ये खूप लावून दाखवलं, आता अप ट्रेंड मध्ये लावून दाखवा. हो, लावून दाखवतो, काहीच अडचण नाही. आता इथे बघा, अप ट्रेंड मध्ये, हा, इथे बघा सर की सर बॉटम पासून टॉप पर्यंत मार्केट इथे गेलं, 100% गेलं, तर मग मी इथे लावू का, 100% लावा, काहीच अडचण नाही. तुम्हाला फक्त मार्केटचा ट्रेंड पाहिजे, लावा इथे. ओके, लावला. आता सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे, थोडं मोठं करतो याला, हा, राईट. ओके, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1.2च्या आसपास आलं की इथे एंट्री घ्या. इथे सर एंट्री घेतली मी. ओके, मार्केट खाली आलं, पुन्हा मार्केटनी आपलं टार्गेट हिट केलं आणि आपला स्टॉप लॉस नंतर मार्केटने हिट केला. ओके, पहिले टार्गेट हिट केलं आणि मग स्टॉप लॉस हिट केला, तर ठीक आहे, काही अडचण नाही. ओके,
राईट. अजून एक उदाहरण बघूया आपण. अजून एक उदाहरण बघूया. मार्केटचा जो काही ट्रेंड आता इथे बघा, हा एक मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड होता. मार्केटमध्ये हा एक बुलिश ट्रेंड होता. मी काय करतो, ह्या बुलिश ट्रेंड मध्ये फिबोनाकी लावतो. मी ह्या बुलिश ट्रेंड मध्ये फिबोनाकी लावतो बॉटम पासून टॉप पर्यंत. राईट. आता ह्याच्यामध्ये 0.2 ची लेवल कुठं आहे, ही जवळपास इथे कुठंतरी असावी. एक मिनिट, मी ह्याला जरा मोठं करतो. राईट. ओके सर, तुम्ही म्हणलात की टच केलं की लगेच एंट्री घ्या. टच केलं, इथे एंट्री घेतली आणि सर लगेच स्टॉप लॉस हिट झाला. हो झाला, काही अडचण नाही. ओके, कारण बघा तुमचे 100% ट्रेड सक्सेसफुल जाणार आहेत का नाही जाणार आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला बॅक टेस्टिंग करताना सुद्धा प्रत्येक आस्पेक्टला प्रत्येक ट्रेडला तुम्हाला अज्युम करणं गरजेचं आहे. असं नाही की फक्त मी प्रॉफिटवाले ट्रेड बघतो, नाही होणार नाही असं. राईट. त्याच्यानंतर आता इकडे बघा, इथे बघा हे अप ट्रेंड आहे मार्केटचा, हे काय अप ट्रेंड आहे. राईट. मी ह्या अप ट्रेंड मध्ये फिबोनाकी लावतो, बॉटम पासून धरतो. चला बॉटम पासून धरूया. ओके, बघा इथे 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 जवळपास तो रिव्हर्स आला, पण रिव्हर्स येऊन त्यानं ह्या लेवलला टच नाही केलं, त्याच्यामुळे इथे ट्रेड बनेल का नाही. तो न रिव्हर्स यायला पाहिजे, कारण इथे व्ही शेप बनायला पाहिजे. ओके, इथे व्ही शेप पूर्ण बनलाय का नाही, इथे व्ही शेप पूर्ण बनलेला नाही. राईट. ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. व्ही शेप बनायला पाहिजे. काय बनायला पाहिजे, व्ही शेप. आता इथे बघा, इथे एक डाऊन ट्रेंड आहे, तर ह्या डाऊन ट्रेंड मधून मार्केटने रिव्हर्स केलेलं आहे, व्ही शेप मध्ये बनवलेलं आहे. तर मी काय करतो, या डाऊन ट्रेंड मध्ये फिबोनाकी लावतो. राईट. लावला. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे मी ट्रेड घेतला, लगेच मार्केट म्हणजे इथे 1.2 ची लेवल टच झाल्या, पण लक्षात घ्या मंडळी, ही कॅन्डल त्या दिवसाची शेवटची कॅन्डल आहे. त्याच्यामुळे हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की कधी ट्रेड घ्यायचा, कधी ट्रेड नाही घ्यायचा. टाइम पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. राईट. ओके. राईट. त्याच्यानंतर सर इथे डाऊन ट्रेंड आहे, इथे या डाऊन ट्रेंड मध्ये फिबोनाकी लावून दाखव बरं, तुमची हे स्ट्रॅटेजी लावून दाखव बरं. हो लावून दाखवतो, काही अडचण नाही. ओके. आता सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे 0.2 ची लेवल टच केल्या इथे एंट्री घ्या. ओके, हा टच केल्या सर आम्ही इथे एंट्री घेतली, मार्केट वर गेलं आणि सर लगेच आमचं टार्गेट पण हिट झालं. ओके, म्हणजे मार्केट वर गेलं, स्टॉप लॉस हिट केला का नाही, माझा स्टॉप लॉस हिट झाला नाही. हा लॉस मध्ये गेला तो ट्रेड, पण लगेच माझा काय झाला, तो ट्रेड माझा प्रॉफिट मध्ये पण आला. माझा ट्रेड जो आहे तो नंतर लगेच प्रॉफिट मध्ये पण आला. ओके, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये जर स्ट्रॅटेजी वापरायला तर स्टॉप लॉसच्या जागेवर स्टॉप लॉस ठेवणं गरजेचं आहे, टार्गेटच्या जागेवर टार्गेट ठेवणं गरजेचं आहे, एंट्रीच्या जागेवर एंट्री ठेवणं गरजेचं आहे. आपण काय करतो, आपण वर गेल्यानंतर एंट्री घेतो, खाली आल्यानंतर एंट्री घेतो, काहीतरी कुठाने करतो आपण. हे चुकीचे. आपण तयार पाहिजेत की टच केल्या लगेच कॉल किंवा लगेच पुट जे आहे ते आपल्याला इथे बाय करायचं आहे. लगेच कॉल किंवा लगेच पुट जो आहे तो इथे आपल्याला बाय करायचा आहे. ओके, मी त्याच्यामुळे तुम्हाला म्हणेल की ह्या स्ट्रॅटेजीला तुम्ही नक्की बॅकटेस्ट करा. खूप छान रिझल्ट आहेत. मी स्वतः ह्याच्यावर खूप चांगला अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो पण खूप चांगला मॅनेज होतो, कारण जर तुमची 60% जरी अॅक्युरेसी म्हणलं, 60% जरी तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसी जर धरून चाललात, तर तुमचा इथं रिस्क टू रिवॉर्ड रेशो 1:1.5 आहे. ओके, जो तुम्हाला अल्टिमेटली डे एंडला प्रॉफिट मध्ये, वीक एंडला किंवा मंथ एंडला प्रॉफिटच देईल जर ही पूर्ण स्ट्रॅटेजी वापरली तर. आणि लक्षात घ्या, मंथली तुम्ही 5 ते 10% अपेक्षा जास्त प्रॉफिट अज्युम करू नका. ह्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट भेटत नाहीत मार्केटमध्ये, भेटत नाहीत, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मार्केटमध्ये किती पण हातपाय मारा, ह्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट जात नाही. एखादा महिना जाईल, पण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या महिन्यात वापस तुम्ही लॉसमध्येच येणार. हे माहिती असणं गरजेचं आहे. ही माइंडसेट तुम्हाला ठेवणं जागेवर गरजेचं आहे. राईट. अजून पण एक रिमाइंडर की बॅच नवीन चालू होत आहे उद्यापासून. जर कोणाला जॉईन करायचे असेल तर हा माझा एक नंबर आहे, या नंबरवर तुम्ही मला मेसेज कॉल करा. राईट. तुम्हाला डेमो सेशन पण भेटतील, आपल्या ऍपमध्ये तुम्हाला डेमो सेशन भेटतील, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे. रोज संध्याकाळी 9 ते 10 मध्ये सेशन असेल. संडेला फक्त सुट्टी असेल. का संडेला सुट्टी, कारण संडेला मी तुमच्यासोबत एक सेशन घेतो, त्यामुळे संडेला सुट्टी असते. मंडे टू सॅटर्डे सेशन थेरी लेक्चर प्लस प्रॅक्टिकल लाईव्ह ट्रेडिंग पण असेल. त्यामुळे काळजी करायची गरज नाही, ऑनलाईन ऑफलाईन आहे. तुमच्याकडे हे पत्ता आहे, या पत्त्यावर तुम्ही या. तुम्हाला मार्केटमध्ये ज्या काही गायडन्स पाहिजे, गायडन्ससाठी आलात तरी काही अडचण नाही. ओके, राईट. तुम्हाला गायडन्स पाहिजे, गायडन्स सुद्धा मी प्रोव्हाइड करेल, काहीच अडचण नाही. तुम्हाला तुमच्या हक्काचा माणूस आहे असं समजा, कारण तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय, तुम्ही माझे स्टुडंट झालात आणि स्टुडंट वर शिक्षकाचा हक्क असतो. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. खूप मेसेज आले, प्रत्येकाला रिप्लाय करता आलं नाही. ऍक्च्युली मला हे पहिलेच म्हणायचं होतं, पण विसरून गेलो मी. ओके, खूप रिप्लाय आले, खूप मेसेजेस आलेले आहेत, त्याच्यामुळं सर्वांना मी कॉमनली थँक्यू म्हणतो. प्रत्येकाला रिप्लाय करायला थोडासा वेळ जाईल, पण नक्की सर्वांना रिप्लाय भेटेल. थँक्यू सो मच. गुरुपौर्णिमेच्या खूप आपण माझ्यावर प्रेम केलं, खूप मला शुभेच्छा दिल्या, आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या. हा माझा पर्सनल नंबर आहे, ह्याच्यावर कधीही फोन करा, मेसेज करा.
ओके, फक्त रात्री करताल, रात्री 9-10 नंतर करू नका. ओके, 10 नंतर मी कॉल घेत नाही. सकाळी 7-8च्या आसपास जरी केला तरी काही अडचण नाही. राईट. ओके, तुम्हाला जे काय डाऊट आहेत ते तुम्ही मला हमखास मनमोकळ्यापणानं आणि हक्काचा माणूस म्हणून विचारायचे आहेत. राईट. ओके, चला, थँक्यू सो मच. आजचं सेशन आज आपण इथेच थांबूया. डाऊट असतील तर चॅट बॉक्स, कमेंट सेक्शन आणि माझा नंबर तुमच्याकडे आहे. थँक्यू सो मच गाईज.